पहा, मी सुद्धा स्वामी भक्त आहे म्हणून सांगतो, भक्ती म्हणजे केवळ पायी तिथपर्यंत जाणं नाही, तर भक्ती म्हणजे अंतःकरणाने जोडलं जाणं. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ना, मग भीती कशाची? आम्ही स्वामींना मनोमन वंदन करून राजेसाहेबांना जे काही आहे ते सत्य सांगू आणि जो निर्णय असेल तो मान्य करू. प्रयत्न प्रामाणिक असतील तर गुरु कायम पाठीशी उभा असतो. याआधी तुमच्या वाटेत अनेक अडथळे आले, गरजेचे, भीतीचे, मोहाचे, आणि यापुढे येते. सत्याच्या वाटेत पहिली पायरी ही परीक्षेची असते. तेव्हा वाटत अडथळे आले तरी घाबरायचं नाही, त्याला बळी पडायचं नाही. बाबा, पण कधी कधी मन डळमळतं. होणारच. मन म्हणजे वारा आणि श्रद्धा म्हणजे पाया. ज्याचा पाया श्रद्धेवर असतो त्याला कितीही मोठी वादळ आली तरी अडवू शकत नाही. मग आम्ही काय करावं? जो निर्णय घेतलाय त्यावर ठाम राहा, मागे वळू नका. जो सत्याच्या वाटेवर चालतो त्याच्या पाठीशी स्वामी कायम असतात. तुम्ही एकटे नाही आहात, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हो, आम्ही ठाम राहू. अहो, ते दोघे जिवंत आहेत. आपण एवढं करूनही ते जिवंत आहेत. हो, माहितीये. कुठल्याही क्षणी राजे साहेबांकडे जाऊ शकतात, त्यांना सगळं खरं सांगू शकतात. मग आपण संपलो. त्यांना अडवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हो, मी विचार केलाय. माझ्या डोक्यात एक चाल आहे. अंबिकाला आपण थांबवू शकतो. काय विचार केलाय? अहो, हे काय आणि हे कधी झालं? हे कधी झालं? आई, बाबा, काय रे? हे घराला वाळवी कशी काय लागली? आता ही वाळवी सगळीकडेच लागली आहे. आम्ही काढत होतो, पण जितकी काढतोय तितकीच वाढत चालली आहे. पण असं कसं झालं? नेमकं कारण माहित नाही, पण एवढं मात्र नक्की, तू जे पाप करतो ना त्याचेच परिणाम असणार आहेत. हे घराला लागलेली वाळवी दिसते, पण मनाला लागलेली वाळवी दिसत नाही. हे बघ मुकुंदा, माझं ऐक. अजूनही स्वतःची चूक कबूल कर. राजे साहेबांकडे जा आणि सगळं खरं सांगून टाक. ते मी चुकूनही करणार नाही. आणि आता ते होणं शक्य नाहीये. उलट तुम्हीच आमची मदत करा. अरे काय बोलतोस तू मुकुंदा? तिची मुलगी आहे जिने चित्र काढलं, ती तुम्हाला गुरुस्थानी मानते. नाही, माझी कोणीही शिष्या नाहीये. ती राजे साहेबांना सगळं जाऊन सांगणार आहे. तुम्ही तिला थांबवा. नाही नाही नाही, मी हे करणार नाही. गुरुपदाचा गैरवापर करून खोटं बोलणार नाही, कधीही नाही. ठीक आहे, मग मी गळफास घेऊन स्वतःचा देह त्याग करतो. अहो, असं काय म्हणताय तुम्ही? हो, मग काय करू मी? तुम्हाला माझं आयुष्य संपलेलं बघायचंय ना, मग बघा. मी आत्ताच संपवतो. मुकुंदा, मुकुंदा, असा वेडेपणा करू नकोस. दार उघड मुकुंदा. बाळा, अरे काय करतोयस तू? दार उघड बघू. नाही, आता मला समजून काहीच उपयोग होणार नाही. अंबिका राजे साहेबांकडे गेली तर ती सगळं उघड करणार. मग राजे साहेब मला देहदंड देणार.
आणि नाही दिला तर आयुष्यभराची बदनामी, अपमानाचं ओझं असं जगण्यापेक्षा मृत्यू हलका असतो. मुकुंदा असं बोलू नकोस, अजून काहीही बिघडलेलं नाहीये. नाही बाबा नाही, बिघडलंय. तुमचं नाव, माझं नाव, आपल्या घराण्याची प्रतिष्ठा या सगळ्याला बोट लागलाय. आता तुम्हालाही माझी लाज वाटेल बाबा, तुम्हालाही माझी लाज वाटेल. नको रे असं बोलूस बाळा, मी आई आहे ना तुझी, माझं तरी ऐक ना. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, ते असह्य झालेत. जर त्यांना काही झालं ना, मी तुम्हाला माफ नाही करणार. अहो लोक तुम्हालाच दोष देतील मामांजी, स्वतःच्या मुलाला मरायला भाग पडलात असं म्हणतील. आणि माझं कुंकू हिरावलं त्याचं पाप तुमच्या माती असेलच. सरस्वती, पोरी असं नको बोलूस का, काही होणार नाही त्याला. मुकुंदा, असं लाजीरवाडं आयुष्य जगण्यापेक्षा यात संपवतो सगळं. थांब मुकुंदा थांब, आम्हाला मंजूर आहे. तू जे सांगशील ते आम्ही करू, पण असं काही वेडवाकडं करू नकोस. खरंच हो, आम्हाला मंजूर आहे. मला माहिती होतं वडिलांच्या हृदयावर हा डाव नक्कीच बसेल. मुकुंदा, बाबा चला आत्ताच आपण अंबिकाकडे जाऊया. तिला समजून सांगायला लागेल आणि तिला काय समजून सांगायचंय ते आत्ताच ठरवायला लागेल. आता दोघांची परीक्षा, शिष्याची आणि गुरुची. परीक्षेचा निकाल काय लागणार आहे दोघांच्या सत्वावर अवलंबून आहे. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंबिका, आता जास्त उशीर नको. आता जे सत्य आहे ते राजे साहेबांना सांगायचंच. हो, आपला स्वामींवर विश्वास आहे. राजेसाहेब जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल. आपण अंबिके, आधी हे चित्र बघ. हे तर माझ्या गुरूंच्या शैलीतलं चित्र आहे. हे तुमच्याकडे कसं? माझ्याकडे कसं म्हणजे? अगं मीच हे चित्र काढलं म्हणून माझ्याकडे आहे. म्हणजे ह्या चित्राचे चित्रकार तुम्ही आहात, पण हे अशी चित्र राजवाड्यात असायची ना? राजवाड्यातली ती सगळी चित्र मीच काढली आहेत. म्हणजे तुम्ही माझे गुरुदेव आहात. मी तुम्हालाच गुरु मानून चित्रकला शिकले. तुमची चित्र पाहून मी रंग हाती घेतले आणि तुम्ही आज इथे ह्या क्षणाची मी केव्हापासून वाट बघते, कितीतरी वर्षापासून. यशस्वी भव. अगं माझ्यासारखं कोणीतरी चित्र काढते आहे हे पाहून मलाही समाधान वाटलं. गुरुवर्य, ते पहा, भिंतीवरचं चित्र.
हरवलेलं सापडतच, पण सापडताना सत्यही समोर येते. अंबिका, मी होतो तिथं. स्वामी स्थानावरून ते चित्र अदृश्य झालं. आता समजतंय मला, जिचं चित्र होतं तिच्याकडे आलं. स्वामींनी न्याय केला. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण मुकुंदा माझा मुलगा आहे. झालं तुमचं बोलून झालं असेल तर आपण कामाचं बोलूयात. हा, अंबिका, तू मला तुझा चित्रकलेतला गुरु मानतेस ना? हो गुरुवर्य. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. मी आज तुझ्याकडे गुरुदक्षिणा मागायला आलो आहे. गुरुवर्य, तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून जे मागाल ना ते द्यायला तयार आहे. माझी गुरुदक्षिणा ही आहे की मुकुंदाचं गुपित तू कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं. गुरुवर्य, मी हो, गुरुदक्षिणा हीच. मुकुंदाने जे केलं ते राजे साहेबांना कळू नये. ते गुपित तू तुझ्याकडेच ठेव. अहो पण हे तर गुरुचा शब्द पाळणं हा धर्म आहे शिष्याचा. ही कसली परीक्षा आहे? गुरुचा मान ठेवू की स्वामींच्या न्यायावर ठाम राहू? शिष्यावर अन्याय होत देतो तो गुरु नसतोच. अशी गुरुदक्षिणा मागून तू गुरु या पदाला लज्जित केलंयस गोवर्धन. स्वामी देवा, हे असं का केलं? तुम्हाला काय वाटलं अभ्यास केल्यावर? स्वामी, अहो ते फळ लागलं माझ्या डोक्याला. नेमकी कसली शिक्षा दिलीत मला? कविराज, बरं झालं मी चुकवलं ते. हा, पण वाईट वाटलं, नुकसान झालं, पण त्याला लागलं नाही ना. स्वामी, मला प्रसाद मिळाला. स्वामी देवा, मलाही प्रसाद मिळाला. तुम्ही दिलेलं फळ म्हणजे माझं भाग्य आहे. काय शिकलं यातून? यातून काय शिकण्यासारखं आहे? क्रिया एकच, फळ एकाच हातातून फेकला गेला, पण एकाला त्याची इजा झाली, एकाने ते चुकवलं आणि एकाला तो प्रसाद वाटला. नियती प्रत्येकाच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात हेच करत असते, पण तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद देतात, कशी प्रतिक्रिया देतात, यावर त्यांचं पुढे काय होणार आहे अवलंबून असतं. म्हणजे देवा, त्या क्षणी आपण काय कर्म करतो किंवा काय निर्णय घेतो याच्यावर आपलं पुढचं नशीब ठरतं. म्हणजे देवा, सगळ्या गोष्टी आपल्याच हातात असतात की. बरोबर. योग्य कर्म आणि योग्य निर्णय
हे दोन्ही असेल तर आमचा आशीर्वाद कायम पाठीशी असतो. पण स्वामी, गोष्टी इतक्या अचानक घडतात की कळतच नाही नेमकं काय करावं. हा, नेमकं कळत नाही काय करायचं ते. सगळा गोंधळ उडतो अशा वेळेस. मग गोंधळ मनातल्या भीतीचा परिणाम असतो. भीती असते तेव्हा माणूस फळ चुकवतो आणि धैर्य असतं तेव्हा प्रसाद झेलतो. अंबिकाच्या आयुष्यात हेच घडलंय. तिला आता एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. शिवशंकर शंभा. गुरुवर्य, अहो हे काय मागणं आहे? अशी गुरुदक्षिणा तुम्ही कशी काय मागू शकता? चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं म्हणजे न्यायाला हरवणं नाही का? पुत्र प्रेमापोटी माझ्यातला गुरु हतबल झालाय. लेकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने नाही ऐकलं. माझी शिष्या ती कदाचित मला समजून घेईल अशी अपेक्षा आहे. गुरुवर्य, अहो गुरु म्हणून तुम्हीच तिला योग्य मार्ग दाखवायला हवा ना. स्वामींच्या बाबतीत अशी चूक तुम्ही तुमच्या शिष्याकडनं घडू द्याल? सांगा ना. आम्ही सर्व स्वामींची माफी मागू, हवं तर त्यांच्या चरणी पडू. पण राजे साहेबांच्या शिक्षेपासून आधी ह्यांना वाचवणं गरजेचं आहे. हो, मुकुंदाच्या बदनामी बरोबर माझीही बदनामी होणार. माझी प्रतिष्ठा, इतके वर्ष कमवलेलं नाव सगळं धुळीस मिळणार. त्या अपमानानंतर मी एक क्षणही जगू शकणार नाही. आमचं भवितव्य आणि आमचं आयुष्य आता तुझ्या हातात आहे अंबिका. गुरुवर्य, मी माझ्या पुढे असे हात जोडू नका. हे बघ अंबिका, एक बाई म्हणून, एक आई म्हणून माझं कुंकू, माझं संसार सगळं काही फक्त तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे बघ. ठीक आहे, मी मुकुंद भाऊंची ही गोष्ट गुपित म्हणूनच ठेवेन. अंबिका, अगं काय बोलतेस तू? धन्य आहेस तू पुरी. तूच माझी खरी शिष्य आहेस. धन्यवाद. धन्यवाद. स्वामी मला माफ करा. माझा नाईलाज आहे. आज गुरुच्या शब्दासाठी सत्य गिळली, पण तुमच्या न्यायावरचा विश्वास अजूनही तसाच आहे. कधी कधी धर्मासाठी घेतलेला निर्णयही मनाला पापासारखा पोचतो. नियतीने परीक्षा घेतली, त्यावर तिने प्रतिसाद दिला. आता निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळ दाखवून देईलच. अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यातला तू एक निवडलास. आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेल. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतलाय. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतला त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. शिवशंकर शंभा. अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यातला तू एक निवडलास.
आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेलच. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतला. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतलाय त्यांनाही त्यांच्या कर्माची फळ भोगावीच लागणार. हे काय, इतकी वाळवी? एका दिवसात इतकी वाळवी कशी वाढू शकते? ही घ्या. राजेसाहेबांनी तुमची चित्र परत पाठवली आहे. का? त्यांच्या मनासारखं एकही चित्र तुम्ही काढलेलं नाही. आणि हा चाबूक? एवढी चित्र खराब काढून पण राजासाहेबांनी तुम्हाला माफ केले. त्यांचं असं म्हणणं आहे की यापुढे तुम्ही एक जरी चित्र खराब काढलं तर ते विसरतील की तुम्ही राज चित्रकार आहात. जेवढे चित्र तुमची चुकतील तेवढे तुम्हाला चापकाचे फटके मिळतील. हा चाबूक त्यांनी इथं ठेवायला लाव. येतो. बाबा, बाबा चुकलं माझं. हे 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 मला पेलू शकणार नाही. बाबा, आता आधीसारखे तुम्हीही चित्र काढू शकत नाही. माझ्याही कलेला मर्यादा आहे. आपण अंबिकेला गळ घातली असती तर म्हणजे किमान तिने काढलेली चित्र मी राजेसाहेबांकडे सादर केली असती. मग आता आपण जाऊया ना तिच्याकडे आणि सांगूया तिला. हो, चला बाबा. शिव शंकर शंभो. अंबिका तुझ्याकडे चित्र काढणार नाही. स्वामी, चित्रकलेतला गुरु म्हणून तू तिच्यावर अन्याय होऊ दिलास, पण तिच्या खऱ्या आयुष्यात गुरु म्हणून आम्ही तिच्यावर कधी अन्याय होऊ देणार नाही. ही वाळवी दिसते का? ही कोण काढणार? स्वामी, घर माझंच आहे, मीच काढणार. हो ना? ज्याप्रमाणे ही लागलेली वाळवी स्वतःची स्वतः काढावी लागते ना, त्याचप्रमाणे जर पुत्र चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणणं एका पित्याचं कर्तव्य असतं. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पाडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. घराला लागलेली वाळवी ही तेच दाखवण्याकरता आहे. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे? अहो, गुरु भेटल्याचं समाधान आहे आणि गुरुदक्षिणा दिल्याचं सुद्धा, पण तरी सुद्धा मनात काहीतरी टोचतंय. हो, काय? मला असं वाटतंय की आपण स्वामींच्या बाबतीत चुकतोय आणि राजेसाहेबांना सुद्धा फसवतोय. मलाही तसंच वाटत होतं, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते तुझे गुरु आहेत म्हणून तू त्यांच्या शब्दाला मान दिलास. कधी कधी योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये उभं राहतं ते कर्तव्य असतं आणि मन दुभंगतं. अंबिका,
काय झालं अंबिका? ते बाळ, त्याच्या चेहऱ्यावर काळा रंग. अंबिका, अगं कुठे आहे काय? अगं अंबिका, तू अजून काहीच रेखाटलं नाहीये. तुला असं स्वप्न पडत होतं ना? आता जागेपणी पण भास व्हायला लागले. हो, पण मला असे भास का होत असतील? यामागे काही संकेत असेल का? स्वामी, स्वामी मी चुकलो. पिता म्हणून चुकलो आणि गुरु म्हणूनही चुकलो. शिष्यावर अन्याय केला मी. मायेच्या भरात विवेक हरपला स्वामी, क्षमा करा. शिष्याचा उपयोग करून घेतो तो गुरु नसतो. खरा गुरु तो असतो जो शिष्याचं रक्षण करतो. हे काय? मी हे चित्र काढलेलं नाहीये. हे आपोआप कसं उमटतंय? हे संकेत आहेत. ते बघ. स्वामी, यमाची सावली म्हणजे कोणाचा तरी मृत्यू समीप. आत्ताही कुणाचा तरी मृत्यू समीप आलाय. कुणाचा? मुकुंदचा. पण हे कसं शक्य आहे? माझं आयुष्य आता तर सुरू झालंय. आणि इतकं कमी आयुष्य असूच शकत नाही. गोवर्धन, अरे तू कुणाच्या तरी वाट्याचं काढून मुकुंदला दिलंस ना, मग आम्ही गुरु आहोत. कुणीतरी आमच्याकडे काही मागितला, आम्ही मुकुंदच्या वाट्याचं काढून त्या व्यक्तीला दिला. हा अन्याय आहे स्वामी, हा अन्याय आहे. हो, जर गोवर्धन अंबिकावर अन्याय करू शकतो तर आम्ही मुकुंदवर अन्याय करू शकतो. नको नको स्वामी, ही अशी शिक्षा नका देऊ. आम्ही चूक सुधारतो स्वामी. लक्षात ठेव, अंबिकावर अन्याय होऊ देऊ नकोस. शिवशंकर शंभा. नाही नाही, हे सगळं थांबवायलाच हवं. मुकुंदा, अरे खोटेपणाने घेतलेलं श्रेय कधीच टिकत नाही. आता चूक सुधारली तर स्वामी माफ करतील. बस, मी अजिबात ऐकून घेणार नाही. म्हणजे पोकळ उपदेश मला अजिबात ऐकायचे नाहीये. नाही नाही, माझा निर्णय झालेला आहे. मी राजे साहेबांकडे जाऊन सगळं खरं सांगणार आहे. खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकलं तर. मुकुंदा, ही कुठली पद्धत आहे वडिलांशी बोलायची? हे फक्त स्वामींचा आदेश पाळतायत. मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाहीये. तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही चला. मुकुंदा, मुकुंदा, अरे काय करतोस तू? गप्प बसा. इथून पुढे तुम्ही याच खोलीत राहायचं. मुकुंदा, अरे आई बापाशी कोणी असं वागतं का रे? बाळा, अरे आम्हाला राजेसाहेबांकडे जाऊ देत. आम्ही तुझं वाईट करायला नाही निघालोय. हे बघा, आमचं आयुष्य आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करू देणार नाही, तुम्हालाही नाही. अरे मुकुंदा, आई बाप आयुष्य उद्ध्वस्त करत नाही रे. आम्ही तुझं आयुष्य सावरायला निघालो आहोत. मुकुंदा,
सोडणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही. अरे पण आज चूक सुधारली नाहीस तर उद्या वेळ मिळणार नाही बाळा. मुकुंदा, धर्म न्याय स्वामी, आता आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही. आणि आता आम्ही आमच्या भविष्याचा निर्णय घेऊ. स्वामी, हे दिवस बघायला मिळतील असं वाटलं नव्हतं. ज्याच्यासाठी सगळं केलं त्यानेच ज्या लेखाची चूक पाठीशी घातली त्याच लेखाने खोलीत कैद करून ठेवलं. पती पुत्र प्रेम माणसाला अंध करतं आणि अंधत्व माणसाला विवेक विसरायला लावतं. अंबिकावर अन्याय करायला नको होता. तुझं मन किती स्वच्छ आहे. बघ ना, सगळं सुरळीत चाललं होतं. कला, प्रतिष्ठा, मान सगळं. आणि हे सगळं काय घडलं? कोणती अशी मोठी चूक झाली की हे सगळं घडलं? घराला वाळवी लागली, सतसत विवेक बुद्धीला गंज चढला आणि मुलगा आता बाहेर गेला. स्वामींनी सांगितलं होतं, कर्तव्य टाळलं तर परिणाम भोगावे लागतील. बरोबर आहे तुझं. हे सगळं आपल्या दुर्बलतेचा परिणाम आहे. नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही. सत्याला कैद करता येत नाही. ते त्याचा मार्ग शोधून बाहेर पडतात. स्वामी, स्वामी, आता तुम्हीच आम्हाला वाचवा. हे तुमच्या कर्माचं फळ आहे, भूतकाळात केलेल्या पापांचा परिणाम. तुम्ही जेव्हा वाईट कर्म करता तेव्हा तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाहीये, पण काळ सगळ्याचा साक्षीदार असतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो, हे बघा काय होतंय. हे तुमच्या कर्माचं फळ आहे. भूतकाळात तुम्ही केलेल्या पापाचा परिणाम आहे. ही स्वामींची लीला आहे. आपण प्रश्न विचारला आणि उत्तर इथे उमटलंय. हो, आपण विचारत होतो ना, आयुष्यात सगळं सुरळीत चाललं असताना हे सगळं काय घडतंय? पण स्वामी आपल्या कुठल्या कर्माबद्दल बोलतायत? आपण असं कुठलं मोठं पाप केलंय? भूतकाळातलं कोणतं पाप? आपण मुकुंदाला पाठीशी घालून अंबिकेवर अन्याय केला हेच का? की अजून काही वेगळं? आपण कुणाचं मन दुखावलंय का? की कुणाचा हक्क मारलाय? चूक गंभीर आहे. अहो, मुकुंद चुकीचाच आहे, पण चूक घडून गेली आहे आणि आपण आता ती सुधारायला गेलो तर आपण आपल्याच मुलाच्या सुखाला मुकू. मुकुंदाचं गुपित तू गुपितच ठेवावं. गुरुदक्षिणा हीच. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. आपण कर्माचं फळ भोगतोय. आपण जे आज भोगतोय ते कदाचित फक्त मुकुंदच्या कर्माचं फळ नाही, आपल्या सुद्धा कर्माचं फळ असेल. आपण जर त्याला वेळीच थांबवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. स्वामी संकेत देत आहेत. आनंदी, आता जर आपण आपली चूक सुधारली नाही ना तर याचे परिणाम आणखी भीषण होतील.
स्वामी. निर्दोष जीव ज्याचं कोणाशी काही वैर नाही, ज्याचं अस्तित्व शुद्ध आहे, शिव शंकर शंभो. हे ते चित्र. हे काय होत आहे? कसं आठवलं का तुम्हाला तुमचं पाप? आनंदी, आपण पण कोणतं पाप केलं होतं? मलाही नाही कळते हो. स्वामी कोणत्या पापाबद्दल बोलतायत? शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, या चित्रफलकावर जे उमटलं त्याचं कारण काय? आम्ही असं कोणतं पाप केलंय? आमच्या हातून असं काय घडलंय की त्याची सावली आजही आमच्यावर आहे? अजूनही आठवत नाही का? लग्नाला अनेक वर्ष आली होती, पण संतती सुख नव्हतं. औषध, नवस, पूजा अर्चा, सिद्ध पुरुष सगळं करून झालं, पण तरी त्याचा काही उपयोग झाला नव्हता. हो स्वामी, आठवतंय ना, त्या काळात आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यावेळी एका सिद्ध पुरुषाने आम्हाला सांगितलं होतं की एक मुलगी दत्तक घ्या, तिच्या पायगुणाने तुमची कूस उजवेल. हो, तो सल्ला दैवीच होता, कारण जिथे करुणा असते तिथे कृपा अवतरते. हो स्वामी, शेवटचा उपाय म्हणून आम्ही एक मुलगी दत्तक घेतली आणि वर्षभरातच आणि त्या सिद्ध पुरुषाचा सल्ला खरा ठरला. आणि त्या मुलीच्या पायगुणाने माझी कूस उजवली. मी आई होणार असल्याचं कळलं आणि त्या दिवसापासून मी हिचे लाड पुरवू लागलो. हिची प्रत्येक हौस, हिची प्रत्येक इच्छा जपू लागलो. आनंदी, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. सुका मेवा आणि हलवायला सांगून खास तुझ्यासाठी साजूक तुपातले लाडू आणले आहेत. हे घे. अहो, एवढं काय? पण आता काळजी घ्यायला हवी. हा, हो ना, काळजी घ्यायला हवी म्हणूनच म्हटलं हे लाडू खा. माझी खूप काळजी घ्यायला लागले होते हे. मी थोडीशी थकले तरीही खूप घाबरायचे. माझ्या चेहऱ्यावरची रेगही वाचायचे. आणि एक दिवस. बोल आनंदी, सत्य अर्धवट सांगितलं की वेदना वाढते. बोल. स्वामी, एक दिवस सगळं बदललं. अरे, ही का रडायला लागली आहे? अहो, नुसती रडत असते ही. जरा म्हणून मला आराम मिळत नाही. माझा सगळा वेळ हिच्यातच जातो. अगं, आत्ता खेळत होती, आता रडायला लागली. हिचं ना काही कळतच नाही. अहो, मी काय म्हणते, मला आता गर्भारपणाची चाहूल लागलीये. आता आपलं स्वतःचं मूल येणार आहे. पण का कुणाच ठाऊक आता ही परक्याची मुलगी नकोशी झाली आहे आपल्या आयुष्यात. ज्या मुलीच्या पायगुणाने माझ्या आयुष्यात आनंद आला, तीच मुलगी मला फरकी वाटू लागली. स्वामी, आणि माझी पण त्या मुलीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आधी ती मला माझं भाग्य वाटायची,
आणि नंतर ती मला माझी फक्त जबाबदारी वाटू लागली. मी ही चूक केली स्वामी. आई होण्याच्या आनंदात मी आई असण्याचं कर्तव्यच विसरले. देवाने कृपा केली, पण तुम्ही त्या कृपेला जीवनाचं केवळ एक साधन मानलं, पण कृपा मात्र विसरलात. काय रे, मुलीला दत्तक घेतलं तेव्हा ती तुमची होती, आणि तुम्हाला मुलगा झाला तर ती लगेच परकी झाली का? खरं आहे स्वामी, पुत्र मोहाने आम्ही अंध झालो. आज तुमच्या समोर जो प्रश्न उभा आहे त्या दिवसाचं फळ आहे. देवाने कृपा केली, पण तुम्ही त्या कृपेला जीवनाचं केवळ एक साधन मानलं, पण कृपा मात्र विसरला. काय रे, मुलीला दत्तक घेतलं तेव्हा ती तुमची होती, आणि तुम्हाला मुलगा झाला तर ती लगेच परकी झाली का? खरं आहे स्वामी, पुत्र मोहाने आम्ही अंध झालो. आज तुमच्या समोर जो प्रश्न उभा आहे त्या दिवसाचं फळ आहे. आमचं मूल येणार हे कळल्यावर आम्ही बदललो. आनंदाच्या भरात आम्ही स्वार्थी झालो, आणि त्या निरागस मुलीकडे पाहण्याची आमची दृष्टीच बदलली. आता आपलं स्वतःचं मूल येणार आहे. आपल्या रक्ताचं, आपल्या वंशाचं. नाव, घर, संपत्ती, पैसा सगळं काही त्याचंच असणार आहे. अगं, हिला पण आपणच आणली ना घरी, देवाची कृपा मानून. देवाची कृपा होती म्हणूनच आता आपलं स्वतःचं मूल येत आहे. ही तर फक्त साधन होती. म्हणजे आता आपलं घर आपल्यासाठीच. परक्याला ठेवून आपल्याच मुलाच्या हक्कावर सावली कशाला टाकायची? आणि त्या रात्री आम्ही ठरवलं त्या मुलीला आमच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं. मीच पुढाकार घेतला, आणि त्या निरागस जीवाला अंधाऱ्या जंगलात सोडून मी निघून आलो. स्वामी आम्हाला माफ करा. आमच्या हातून खूप मोठी चूक झाली. गोवर्धन, तुम्ही तुमच्या स्वार्थाकरता त्या लहान या जीवावर अन्याय केला. ह्या रात्री तिच्या डोळ्यात प्रश्न होते. आई, मी काय चूक केली आहे? असा निशब्द सवाल तिचे डोळे करत होते. पण मी मात्र त्या डोळ्यांकडे पाहायलाही धजावले नाही. त्या रात्री तुम्ही केवळ एका मुलीला दूर केलं नाही, तर तुमच्यातली करुणाही दूर केली. स्वामी आम्ही पाप केलं. स्वार्थाच्या आहारी जाऊन आम्ही निरागसतेचा बळी घेतला. हा काळा रंग दिसतोय का? हा काळा रंग त्या रात्रीचा परिणाम आहे. ज्या क्षणी तुम्ही त्या मुलीला दुरावलं, त्या क्षणी तुम्ही तुमच्या कर्मावर काळा डाग लावून घेतला. आता काय करायचं आम्ही स्वामी? हा डाग कसा पुसायचा? डाग पुसला जाऊ शकत नाही, तो केवळ प्रायश्चित्ताने धुतला जाऊ शकतो. जिला दूर केलाय तिला तिचा न्याय परत द्या. स्वामी आम्हाला क्षमा करा. आता आम्ही काय करावं, उपाय सांगा. लक्षात ठेव, जोपर्यंत तुम्ही तिला न्याय देत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यातलं संकट टळणार नाही. पण ती मुलगी आम्हाला सापडणार कुठे स्वामी? ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
वाचवा अंबिका. गुरुवर्या, अंबिका, काय झालं? पुन्हा भयानक स्वप्न पाहिलंस का? हो, पण हे स्वप्न वेगळं होतं. म्हणजे? मला दिसलं की एका माणसाला एका खोलीत बांधून ठेवलंय. तो माणूस सुटण्यासाठी खूप धडपड करतोय, मदतीसाठी आर्तपणे बघतोय. आधी मला चेहरा दिसला नाही, पण नंतर दिसलं की तो चेहरा गोवर्धन गुरुवर्यांचा होता. काय? गोवर्धन गुरुवर्य? हो, कदाचित तू त्यांचा विचार करत झोपली असशील. ते आत्ताच भेटून गेलेत ना आपल्याला, आणि त्यांचा मुलगा त्यांच्याशी चुकीचं वागतोय हे तुझ्या मनाला फार लागलंय, म्हणून असं स्वप्न पडलं असेल. नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. मला असं वाटतंय की ते आपल्याला मदतीसाठी बोलवतायत. ते बोलतायत की अंबिका, मला वाचव. अंबिका, अगं स्वप्न आहे हे, मनाचे खेळ असतात असे. असतील हो, पण मला थोडं हे विचित्रच वाटतंय. मला वाटतंय की ह्या स्वप्नांमागे काहीतरी संकेत आहे. कदाचित स्वामींनीच तर नाही ना असं केलं की गोवर्धन गुरुवर्यांना तुम्ही भेटायला जा, त्यांना तुमची गरज आहे. कधी कधी देव शब्दाने नाही हो, तर स्वप्नामार्गे संकेताद्वारे बोलतो. बरं, ठीक आहे. आता खूप रात्र झाली आहे, आता जाणं योग्य वाटणार नाही. आपण सकाळी जाऊया. आता तू शांत झोप. अहो, झोप. अंबिका, चल. कुठे? तू अशी रात्रभर विचार करत बसण्यापेक्षा आपण जाऊया आणि बघूया. जर हा संकेत असेल तर दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. हो ना, मला सुद्धा हेच वाटतंय की आपली त्यांना गरज आहे. हो, कधी कधी उशिरा पोहोचणं ही पाप ठरतं. चल. स्वामी देवा, होलिका दहन तर उद्या आहे. तुम्ही आत्ताच का लाकडं गोळा करताय? आम्ही फक्त होलिका दहनाची नाही तर अनेक गोष्टीची तयारी करतो आहोत. होलिका दहनाच्या दिवशी आम्हाला अनेक लोकांना उपदेश द्यायचे आहेत. काहींना धडा शिकवायचा आहे, तर काहींचा उद्धार करायचा आहे. उद्धार आणि धडा एकाच वेळेला? शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे सगळं काय होऊन बसलं? स्वामी, आमचं चुकलं. खरंच आम्ही खूप मोठी चूक केली, पण आता तुम्ही आम्हाला यातून वाचवा. आम्ही आरडाओरडा केला नाही, कुणाला मदतीला बोलवलं नाही, कारण मुकुंदाने आम्हाला या खोलीत कोंडून ठेवलंय. हे जर गावात कळलं तर आमची नाचक्की होईल. घराचं नाव, प्रतिष्ठा म्हणून आम्ही गप्प बसलो. पण आमचं गप्प बसणंच आमचा सगळ्यात मोठा अपराध झाला. कारण अन्याय सहन करणं म्हणजेच अन्यायाला संमती देणं. स्वामी, आता धावून या आणि आम्हाला यातून सोडवा. गुरुवर्य, काही झालंय का? तुम्हा दोघांना स्वामीने पाठवलं ना? स्वामींनी नाही. अहो, पण झालं काय? मुकुंदाने आम्हाला या खोलीत कोंडून ठेवलंय. बाहेर लोकांना कळू नये म्हणून आम्ही दोघं गप्प बसलो होतो. म्हणजे ते स्वप्न?
स्वप्न? कसलं स्वप्न? आणि एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? मला एक स्वप्न पडलं. त्यात दिसलं की तुम्हाला बांधून ठेवलंय आणि तुम्ही मदतीसाठी खूप धडपडताय. आधी चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण जेव्हा दिसला तेव्हा कळलं की ते तुम्हीच आहात. तरी आम्हाला वाटलंच की हा कसला तरी संकेत आहे, म्हणून आम्ही लगेच आलो. स्वामींचीच कृपा आहे, त्यानेच तुम्हाला इकडे येण्याची बुद्धी दिली. बरं झालं तुम्ही इथे आलात. आता आम्हाला इथून बाहेर काढा. राजेसाहेबांकडे जायचंय आणि त्यांना सगळं खरं खरं सांगायचंय. मुकुंद आणि सरस्वती आता झोपली असतील, हीच योग्य संधी आहे. चला आपण लवकर जाऊ आणि राजेसाहेबांना सगळं खरं सांगू. गुरुवर्य, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. हो, आज जे काही सत्य आहे ना ते सगळं बाहेर येणार. स्वामी, स्वामी तुमचे मनापासून आभार. बाळा, तू आमच्या मदतीला धावून आलीस, पण आम्ही मात्र तुझ्यासोबत. अंबिका, मला माफ कर. गुरु दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं, पण आता मी तुला त्या वचनातून मुक्त करत आहे. पापाचं ओझं गुरु दक्षिणा असूच शकत नाही. गुरुवर्य, अंबिका, मला असं वाटतंय आपण जास्त वेळ थांबणं योग्य नाही. चला, निघायला हवं. हो. थांबा. तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची? तुम्हाला काय वाटलं आम्ही झोपलोय आणि तुम्ही संधी साधून माझ्या आई वडिलांना राजेसाहेबांकडे घेऊन जाल? पण दुर्दैव आहे तुमचं, आम्ही जागेच होतो. आणि मुख्य दरवाजाचा जेव्हा आवाज आला तेव्हाच पाहिलं आम्ही तुम्हाला आत येताना. मुकुंदा, अरे आम्हाला जाऊ दे. तू चुकीचं वागतोयस. सत्य लपवून काहीही साध्य होणार नाहीये. गप्प बसा. मी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही हे आधीच सांगितलंय तुम्हाला. तुम्हाला तुमची नाचक्की झालेली चालणार असेल, पण मी माझी बेआबरू होऊ देणार नाही. आणि तुम्ही दोघे मध्यरात्री माझ्या घरात शिरलाय. तुम्हाला दोघांना चोर ठरवून तुरुंगवास भोगायला लावेल. आत्ताच्या आत्ता शिपायांना बोलवेल इथे, कळलं? निघा. आणि तू, तुझे हे गुरुवर्य आहेत, यांना मी कोंडून ठेवलंय. तू वेळचे वेळी नियमितपणे मला चित्र काढून देत जा, नाहीतर यांचे खूप हाल होतील. तुझी ती चित्र मी माझी चित्र म्हणून राजेसाहेबांकडे सादर करणार आहे. निघा आता. मुकुंद भाऊ, तुमचं पाप हे जास्त काळ टिकणार नाहीये. एक ना एक दिवस लोकांसमोर येईलच. गप्प बस. जर तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर जीव घेऊ आम्ही तुमचा. लक्षात ठेव. जा, पण लक्षात ठेवा, इथून सत्य बाहेर जाणार नाही, कळलं? अंबिका, चल. स्वामी, आम्हाला आमची चूक कळली आहे. आता आता आम्हाला प्रायश्चित्त करू दे. प्रायश्चित्ताचा मार्ग दाखवा.
अहो मला आता हे सहन होत नाहीये. अहो ते मुकुंद भाऊ त्यांनी गुरुवर्यांना खोलीत कोंडून ठेवलंय, त्यांच्यावर अत्याचार करतायत आणि आपण काहीच करू शकत नाही आहोत. या उलट मलाच माझ्या चित्रांचा पुरवठा करावा लागतोय त्यांना. अहो माझ्या कलेचा ते स्वार्थासाठी उपयोग करून घेतायत. हे असंच असतं, सत्य गप्प बसलं की असत्य माजतं. अंबिका अगं मला सगळं कळतंय, पण उतावीळपणाने काय बिघडू नये ना म्हणून आपण तिथून निघून आलो. अंबिका ते बघ. ते बघा चित्रात स्वामी दिसतायत. स्वामी, अहो गुरुवर्यांवर अन्याय होतोय आणि आम्ही असह्य आहोत. असहाय्य नाहीस तू. आता तुला स्वतःची भूमिका घ्यावी लागेल. मुकुंदच्या अन्यायातून स्वतःची सुटका करावी लागेल आणि गोवर्धनची, जो सत्याची कास धरतो त्याने परिणामांची चिंता करू नये. म्हणजे आम्ही पुढे पाऊल टाकलं पाहिजे. भीतीतून मुक्त व्हा. सत्यासाठी उभं राहणं हीच खरी भक्ती आहे. भक्ती म्हणजे केवळ नम्रता नाही, धैर्य सुद्धा आहे. अहो हे संकेत आहे, आता थांबून चालणार नाही. हो, आपण राजे साहेबांकडे जाऊया आणि त्यांना सगळं सत्य सांगूया. तेच मुकुंद भाऊचा बंदोबस्त करतील. हो, आता सत्यासाठी उभं राहावंच लागेल. राजे साहेब, आपण आम्हाला इथे बोलवण्यामागचं कारण? मुकुंद, अंबिका आणि निरंजनने आम्हाला सत्य काय ते सांगितलंय. तू जे चित्र आम्हाला दिलंस त्याविषयीचं सत्य आम्हाला समजलं आणि त्यानंतरचा घटनाक्रमही आमच्या निदर्शनास आलाय. राजे साहेब, हे सगळं खोटं आहे. ही कोण कुठली मुलगी? हिच्या चित्रावर मी मोठा होणार? राजेसाहेब, मी या राज्याचे थोर राजचित्रकार गोवर्धन यांचा मुलगा. त्यांची कला वारस म्हणून माझ्या रक्तात आहे. आता तुम्हीच ठरवा की खरा कलाकार कोण. महाराज, गोवर्धन राव हे राजचित्रकार आहे, त्यामुळं त्यांच्या मुलांच्या अंगात ही कला असणं हे स्वाभाविकच आहे. त्यांना चित्र चोरायची गरज पडेल असं वाटत नाही. राजेसाहेब, अहो ते खोटं बोलताय. ते चित्र मीच काढलंय आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी हे चित्र. खोटं. स्वतः नाव कमवण्यासाठी आमच्यावर आरोप करतेस, तेही राजे साहेबांसमोर. हे धाडस. राजेसाहेब, अहो मी खरंच सांगते. अहो त्या दिवशी ते औषध घेण्यासाठी आमच्या घरी आले होते आणि हे कधी झालं? ह्या खोटं बोलतायत. राजेसाहेब खरंच ऐका. अंबिका, अगं शांत हो. राजे साहेबांसमोर असं वाद घालणं योग्य नाही. पण शांत हो. राजेसाहेब, माफ करा, पण हे सर्व आरोप निराधार आहेत. मी माझ्या बाबांना, म्हणजे या राज्याचे थोर राजचित्रकार आणि यांच्या म्हणण्यानुसार यांचे गुरुवर्य यांना साक्ष द्यायला इथे घेऊन ये. त्यांच्या साक्षीवर तरी तुम्ही विश्वास ठेवाल म्हणजे विनंती आहे. शिवशंकर शंभा. फक्त बोला चालेल, विश्वास कशाला. आज होळी पौर्णिमेचा दिवस आहे. सत्य आणि असत्याची परीक्षा घेण्याचा योग्य दिवस. या दोघांनाही स्थानावर येऊ द्या. सर्वांसमोर आमचं चित्र काढू द्या. काय खरं आणि काय खोटं हे सर्वांसमोर आहे.
जशी आपली आज्ञा स्वामी. आम्ही जाहीर करतो, आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी स्थानावर अंबिका आणि मुकुंद हे दोघेही स्वामींचं चित्र रेखाटतात. निर्णय सर्वांसमक्ष होईल, बंद दाराआड निर्णय होणार नाही. आजची संध्याकाळ ही केवळ चित्रकलेची नसेल, तर धर्म आणि अधर्माच्या संग्रामाची असेल.